नमस्कार मित्रांनो, हास्य जत्रेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। चला तर पाहूया धम्माल भन्नाट जोक्स। जोक नंबर 1। ती एक्झाम हॉलमध्ये येऊन बसते। बसल्यानंतर लक्षात येतं की ती पेन आणायला विसरली आहे। एवढ्यात एक छोटीशी मुलगी धावत धावत त्या मुलीकडे येते आणि हात पुढे करून म्हणते, मम्मी पेन। वर्गातील सर्व मुलं आश्चर्यचकित होऊन, ओ मम्मी, संतूर बिंतूरची काही कमाल नाही, नापास झाली होती 8 वेळा। नवरा आपल्या नाराज बायकोच्या माहेरी दररोज फोन करत असतो। सासू म्हणते, किती वेळा सांगितलं आहे की ती आता तुमच्याकडे येणार नाही म्हणून, मग दररोज फोन का करता? यावर जावई म्हणतो, ऐकून छान वाटतं म्हणून। मुलगा आपल्या बाबांना विचारतो, बाबा बाबा, मला परीक्षेत 90% भेटले तर तुम्ही काय कराल? वडिलांचे उत्तर, मी आनंदाने वेडा होईन। मुलगा, हीच भीती होती म्हणून नापास झालो मी। तुम्ही वेडे झाला तर आम्हाला कोण सांभाळणार? बंड्याची बायको मरते। बंड्या भलता जोर जोरात रडतो। खंड्या त्याचं सांत्वन करत मग बोलतो। खंड्या विचारतो, भाऊ तुले काय पाहिजे का? बंड्या, मला लॅपटॉप पाहिजे। खंड्या, का बरं भाऊ? बंड्याचे उत्तर ऐका, फेसबुकवर सिंगल असं लिहायचंय। पत्नी पतीला म्हणते, मी 5-6 दिवसांसाठी माहेरी चाललेली आहे। पती, तू नक्की कधी येशील? पत्नी, ते नाही सांगणार, तुम्हाला सरप्राईज आहे। पती, अगं सांग, नाहीतर कदाचित तुलाच सरप्राईज मिळेल। शिक्षक विचारतात, तुला एखाद्या लढाईबद्दल माहिती आहे का? चिंटू म्हणतो, हो सर, माहिती आहे। शिक्षक, कोणत्या लढाईबद्दल माहिती आहे? चिंटू, आईने घरातल्या गोष्टी बाहेर सांगायच्या नाहीत असे सांगितले आहे। चिंटू जोमात, शिक्षक मात्र कोमात। संधी। संधी म्हणजे काय? बायकोच्या गालावर डास बसणे। आजकल टीवी पर साबुन की ऐड देखकर पता ही नहीं चलता है कि नहाना है या खाना है। दूध, मलाई, केशर, बादाम युक्त ये सब चीजें। पिक्चर मध्ये दोघे एकमेकांना धडकले तर प्रेम होतं। काल मी एकीला धडकलो तर ती म्हणाली, डोळे बिळे फुटले का? असं कुठं असतंय होय? धन्यवाद मंडळी, आवडले ना जोक्स? असेच छान छान जोक्स रोज ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि सोबतच साईडच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा। धन्यवाद।